नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लॉगॅरिथम हे चॅप्टर बघणार आहोत. तर ते चॅप्टर बघण्या अगोदर आपल्याला काही लॉज बघायचे आहेत. तर बघा, पहिलं आपल्याकडे आहे लॉज ऑफ लॉगॅरिथम. लॉज ऑफ लॉगॅरिथममध्ये पहिला जो आपल्याकडे लॉ आहे तो आहे लॉगॅरिथम ऑफ प्रोडक्ट. बघा, कंडिशन अशी असते लॉग एम इंटू एन. ज्यावेळेस आपण याचं लॉगॅरिथम प्रोडक्ट ज्यावेळेस रूल बनतो त्यावेळेस काय म्हणतो, लॉग एम प्लस लॉग एन. म्हणजे मल्टिपल असेल तर आपण काय करायचं, प्लस करायचं. सेकंड लॉ बघा, लॉगॅरिथम ऑफ क्वोशंट. क्वोशंट दिसतो बघा, म्हणजे अपॉनमध्ये लॉग एम अपॉन एन. ह्यावेळेस काय कंडिशन होईल, लॉग एम मायनस लॉग एम. मायनस करायचं, अपॉनमध्ये असेल तर मायनस, इंटूमध्ये असेल तर प्लस. खूप सोपं आहे, लक्षात ठेवा. पुढे लॉगॅरिथम ऑफ पॉवर, लॉग एम रेस टू एन. रेस टूची व्हॅल्यू ती पुढे आली बघा इथे, म्हणजे काय झालं, एन लॉग एम अशी कंडिशन. आणि नेक्स्ट जो आपल्याकडे आहे तो म्हणजे रूल ऑफ चेंज ऑफ बेस. याच्यामध्ये बघा, लॉग बेसला आहे बी, इथे आहे एक्स. तर आपण काय केलं, लॉग जो आहे तो बेसचाही आहे आणि याचाही आहे. इथे बघा सेपरेट केला बघा, म्हणजे लॉग एक्स अपॉन लॉग बी. बघा, लॉग एक्स आणि लॉग बी इथे सेपरेट करून दिला. अजून याच्यामध्ये दुसरी केस अशी असते, लॉग बेसला बी आहे, इथे ए आहे. तर याला आपण इन्व्हर्टेंडो फॉर्ममध्ये जर लिहायला गेलो तर 1 अपॉन, बघा बेसचा जो बी होता तो इथे गेला आणि इथला ए इथे बेसला आला, बघा दिसतोय. म्हणजे अशी एक कंडिशन सुद्धा आपल्याकडे असते. म्हणजे ह्या पद्धतीने आता हे आपल्याकडे लॉज आहेत. तर चला बघूया यावरील एक्झाम्पल. बघा, आपल्याकडे आहे पहिलं एक्झाम्पल, राईट लॉगॅरिथमिक फॉर्म. आता आपल्याला काय दिलं एक्झाम्पल, 2⁵ इज इक्वल टू 32. बरोबर, लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये आपल्याला करायचं. बघा कसं करायचं. लॉगॅरिथमिक फॉर्म करण्यासाठी आपण अगोदर लिहून घ्यायचा लॉग. लिहिला, त्यानंतर लिहा बेसची व्हॅल्यू. बेसला कोण दिसतो इथं, 2. म्हणून इथे पण आपल्याला लॉग जो आहे तो आपण लिहिणार आहे बेसला 2. इज इक्वल टूच्या इकडे आपल्याला दिसतोय 32, तो इथे लिहायचा 32 इज इक्वल टू. आता वरती कुठली व्हॅल्यू लिहायची, म्हणजे कुठली व्हॅल्यू उरली आपल्याकडे, तर 5 उरला. बरोबर, तर 5 जाईल इज इक्वल टूच्या इकडे. फिनिश एक्झाम्पल. आलं लक्षात, खूप सोपं असतं. बघा, आपण लागलोच तर अजून एक सेकंड एक्झाम्पल घेऊन टाकू. 10⁻² इज इक्वल टू 1 अपॉन 100. तुम्ही म्हणाल पहिले एक्झाम्पल असं होतं, हे अपॉनमध्ये आहे, काही विषय नाही, आहे तसंच करायचं. बघा, लॉग बरोबर, बेसला कोण आहे 10. बरोबर, इज इक्वल टूची व्हॅल्यू आतमध्ये आणा, म्हणजे 1 अपॉन 100 इज इक्वल टू कोण उरलं, रेस टूची व्हॅल्यू उरली, ती इज इक्वल टू तिकडे दिली. माझ्या लक्षात, खूप सोपे एक्झाम्पल असतात. या पद्धतीने आपण केलं. बघा पुढे बघा, अजून एक प्रॅक्टिससाठी घेऊन टाकूया. सी 9⁻⁻² इज इक्वल टू 1/3. बरोबर, बघा आता लॉग बेसला कोणी 9, इथे कोणी 1/3 आणि इथे कोण गेला -1/2. बघा, व्यवस्थित प्रॉपरली कंडिशन समजून घ्या आपण कशा पद्धतीने केलं आहे. खूप सोपं आहे. आलं लक्षात. बघा, आता आपण घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. पुढे आहे राईट एक्सपोनेन्शियल फॉर्म. बघा, एक्सपोनेन्शियल फॉर्म सुद्धा खूप सोपं आहे. म्हणजे उलट करायचंय. इथे आपण काय केलं, हे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये होतं, त्याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये केलं. म्हणजे अगोदर लॉग लिहिला, मग हा बेसचा लिहिला, नंतर इज इक्वल टूची व्हॅल्यू लिहिली, आणि नंतर इज इक्वल टू करून जे उरलेलं आपल्या रेस टूची व्हॅल्यू होती ती आपण इकडे लिहिली. तर आता उलट करायचंय, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये करायचंय, म्हणजे आता लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये आपल्याला दिले असेल. बघा, पहिलं एक्झाम्पल, लॉग 7,343 इज इक्वल टू 3. बघा, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आपल्याला करायचं आहे. तर बघा, पहिल्यांदा काय करून घ्या, उलट करायचं आहे आपल्याला. बघा,
या अशाच कंडिशननुसार आपल्याला करायचं आहे. एक्सपोनेन्शियल करायचं आहे बघा. पहिल्यांदा बेसची व्हॅल्यू लिहून घ्या. इज इक्वल टूची व्हॅल्यू जी आहे ती इथे रेज टूला जाईल, बरोबर. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही इज इक्वल टूची तिकडे जाईल. फिनिश आन्सर. म्हणजे याला आपण केला एक्सपोनेन्शियल फॉर्म. म्हणजे बघा इथे कसं होतं, एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगरिथमिक फॉर्म केलं, बरोबर. त्याच कंडिशनने आपण लॉगरिथमिक टू एक्सपोनेन्शियल केलं. पुढे बघा सेकंड एक्झाम्पल. खूप सोपे सोपे उदाहरणं असतात बघा. लॉग 3, 3, 1 आलं. बेसला काय आहे 3 दिला. इकडे एक व्हॅल्यू बघा, इज इक्वल टूची व्हॅल्यू रेज टूला, ठीक आहे. इज इक्वल टू इथे कोण आहे 3, झालं एक्सपोनेन्शियल. आलं लक्षात. म्हणजे या कंडिशनने आपण सोडवू शकतो. अजून एक एक्झाम्पल घेऊया बघा. लॉग 6 1/36 इज इक्वल टू -2. बघा पहिल्यांदा बेसची व्हॅल्यू इज इक्वल टूच्या इकडची जी व्हॅल्यू आहे ती गेली आपली रेज टूला, इज इक्वल टू, आणि इथली व्हॅल्यू गेली बाहेर, म्हणजेच 1/36. बघा नेक्स्ट क्वेश्चन. कन्वर्ट इन टू सिम्पलेस्ट फॉर्म. आता सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे, बरोबर. पहिलं एक्झाम्पल बघा. log 5 प्लस log 3 मायनस log 2. तर आपण बघा, आपण काही रूल बघितले होते, म्हणजे काही लॉज होते आपल्याकडे, बरोबर. बघा इथे लॉज आहेत. पहिला लॉ प्रोडक्टचा लॉ होता log m इंटू n, म्हणजे log m प्लस, म्हणजे log m प्लस log n होता. मग इथे प्लसची कंडिशन आहे बघा. प्लसची कंडिशन असेल तर आपल्याला इंटू करायचं आहे. पुढे मायनस आहे, तर मायनस असल्यावर आपण अपॉनची टर्म करणार आहोत मायनस असल्यामुळे, बरोबर. तर बघा कसं करायचं आहे. खूप सोप्या सोप्या गोष्टी. काय एक्झाम्पल आहे log 5 प्लस log 3 मायनस log 2. आता आपल्याला काय दिसते बघा, इथे लॉग आपण लॉग काय करून घेऊ, कॉमन काढून घेतला समजा, बरोबर. लॉग लिहिला. पुढे बघा लॉगमध्ये काय आहे, ॲडिशन आहे, म्हणजे प्लस दिसतंय तुम्हाला. तर रूलनुसार आपल्याला काय करायचं, मल्टिपल करायचं आहे. ज्यांच्यामध्ये प्लस आहे त्यांचंच फक्त मल्टिपल होणार, म्हणजे 5 इंटू 3, बरोबर. पुढे मायनस आहे म्हणजे अपॉन 2. आपण रूलनुसार केलं, बरोबर. ते लॉग आपण अप्लाय केले इथे. लॉग पुढे बघा 5 3 जार 15 अपॉन 2, म्हणजे ह्या पद्धतीने आपलं आन्सर आलं. आलं लक्षात. म्हणजे प्लस असेल तर मल्टिपल करा आणि मायनस असेल तर डिवाइडला जाऊ द्या. म्हणजे आपले जे लॉज आहेत ते लॉज आपण अप्लाय करतोय. पुढे बघा सेकंड एक्झाम्पल. 2 log बेस 10 4 मायनस 1/2 log बेस 10 16 प्लस 1. आता ह्या क्रायटेरियातलं आपल्याला एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. तर बघा आता आपण याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार. बघा पुढे काहीतरी नंबर आहे, म्हणजे 2 log 4, बरोबर. म्हणजे बघा आपल्याकडे अशी कंडिशन एक आहे n log m. तर nच्या ऐवजी कोण आपल्याकडे 2 आहे, बरोबर. n log m. तर कंडिशन काय म्हणते, जो n आहे हा n कुठे जाणार, रेश टू जाणार आहे बघा. म्हणजे log m रेश टू n. म्हणजे कसं होईल बघा, लॉग हे ॲज इट इज लिहून घ्या, बरोबर. हा 2 वरती गेला, लॉग एम रेश टू यांच्या लॉजनुसार. इथे तीच कंडिशन बघा, बरोबर. म्हणजे पुन्हा लॉग इथे 10 इथे 6 रेश टूला कोण गेला 1/2, बरोबर. प्लस आता 1 जो आहे तर आपण काय कशी प्रॉपर्टी बनवून घ्यायची, इथे एक बेसला 10 आहे, इथे 10. ज्यावेळेस रूल ऑफ चेंज ऑफ बेस आपण त्याला म्हणूया. इथे तुम्हाला बघा इथे पण 10 दिसतो बेसला, इथे 10 दिसतोय. तर आपण रूल ऑफ चेंज ऑफ बेसनी बघायला गेलं तर log 10 अपॉन log 10 आपण करणार आहोत. तर त्याचा येणारा आन्सर किती असणार 1. तर हे आपण या पद्धतीने अरेंज केलं, बरोबर. तुम्ही म्हणाले 10च का घेतला, कारण इथे बघा इथे प्रत्येक बेसला आपल्याकडे काय होता 10 होता, बरोबर. बघा पुढे नेक्स्ट स्टेप. लॉग बेसचा 10 4चा स्क्वेअर
16 मायनस लॉग, बरोबर 6/1/2, 6/1/2, सॉरी 16 आहे तो, ओके. मग 16/1/2, मग 16चा रूट किती आहे आपल्याकडे 4, 16/1/2, बरोबर, म्हणजे रूट प्लस, बरोबर, पुढची टर्म ॲज इट इज लॉग इथे 10, बरोबर. चला लॉग आपण कॉमन घेऊन टाकूया, म्हणजे लॉग इथला आपण 10, बरोबर. बघा पुढे आता काय असतंय, ही टर्म तुम्हाला पॉझिटिव्हमध्ये दिसते आणि ही एक टर्म तुम्हाला पॉझिटिव्हमध्ये दिसते, म्हणजे दोन्ही टर्म प्लसमध्ये. तर पहिला लॉ आपण अप्लाय करतोय, म्हणजे यांचं काय करायचं आहे आपल्याला इंटू, म्हणजे हा होईल 16 त्याला इंटू 10, बरोबर. ही टर्म आहे मायनसची, म्हणजे मायनस असल्यामुळे आपल्याला ते अपॉनमध्ये घ्यावं लागणार आहे 4, बरोबर. डिवाइड होत असेल तर आपण लगेच डिवाइड करून टाकूया, म्हणजे 4 1 जार 4, 4 4 जार 16, म्हणजेच बघा लॉग 10, 4 × 10 40, बरोबर. म्हणजे हे तुमचं आलं फायनल आन्सर. म्हणजेच कळलं, आलं लक्षात का हार्ड वाटलं? हार्ड वाटत असेल तर पुन्हा पुन्हा ते एक्झाम्पल तुम्ही बघत चला. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण पुन्हा प्रॅक्टिससाठी. बघा 1/2 लॉग 9 प्लस 1/3 लॉग 27, आलं. बघा पुन्हा n लॉग ए ही प्रॉपर्टी बनते, म्हणजे हा लॉ आपल्याकडे आहे n लॉग ए, म्हणजे आपण कसं म्हणूया लॉग ए रेज टू n, बरोबर. तुम्हाला आपण पॉवरचा रूट आपल्याकडे होता बघा, त्याच्यामध्ये पुढे प्लस इथे तीच कंडिशन आहे लॉग 27 रेज टू 1/3, बरोबर. n लॉग ए म्हणजेच लॉग ए रेज टू n, म्हणजे पुढच्या वेळी रेज टूला गेली. तिसरा लॉ आपल्याकडे आहे बघा लॉग 9 रेज टू 1/2, म्हणजे 9चा रूट किती असतो तो 3, लॉग 3 प्लस लॉग 27 रेज टू 1/3, म्हणजे क्यूब रूट. 9चा जो आपल्याकडे क्यूब रूट आहे तो किती आहे 3, बरोबर. आता लॉगमध्ये पुन्हा ॲडिशन दिसते बघा तुम्हाला, म्हणजे आपण काय करणार आहोत मल्टिपल, लॉग 3 × 3, पहिलाच लॉ आपल्याकडे हा आहे बघा, म्हणजेच काय आन्सर आपल्या लॉग 9. आलं लक्षात. धन्यवाद.